राकेश झुनझुनवालांसारख्या सक्सेसफुल इन्व्हेस्टरचा पोर्टफोलिओ जेव्हा आपण बघतो, तेव्हा आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट जाणवते आणि ती म्हणजे त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये फक्त विनर स्टॉक्स होते, असं आहे का? तर नाही. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये खूप सारे लुझर्ससुद्धा होते. जसे की येस बँक असेल, DHFL असेल, कर्नाटका बँक असेल, ज्यांनी वर्षानुवर्ष काहीच ग्रोथ दिली नाही. पण हे सगळे जे लुझर्स आहेत, यांना आउट परफॉर्म कोणी केलं? त्यांच्या पोर्टफोलिओमधल्या काही गिन्या-चुन्या विनर्सनी. उदाहरणार्थ टायटन असेल किंवा त्यासारखे अजून 8-10 स्टॉक्स. तर पूर्ण 240-250 स्टॉक असणाऱ्या पोर्टफोलिओमधल्या फक्त 10 ते 20 स्टॉक्सनी अशा पद्धतीची एक्स्ट्रा ऑर्डिनरी रॅली दिली आणि तरीसुद्धा ओव्हर अ लॉंगर पिरियड त्यांचा पोर्टफोलिओ इतका मजबुतीने ग्रो झाला. हे सिक्रेट होतं रिस्क रिवॉर्ड रेशोचं. म्हणजे काय? ज्या स्टॉकमध्ये मी लूज करणार आहे, त्यामध्ये माझी रिस्क खूप छोटी असेल, जसं की ₹10 आणि जिथे मी ग्रो करणार आहे, तिथे मात्र माझा रिवॉर्ड असेल ₹100. सो 1:10 च्या रिस्क रिवॉर्डने जर आपण ट्रेड करत राहिलो, तर 40 किंवा 45% सक्सेस रेशोसुद्धा आपल्याला खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिटर्न्स मिळवून देऊ शकतो. आणि याचंच अजून एक उदाहरण द्यायचं झालं, तर जगातले बरेचसे हेज फंड्स आहेत, ज्यांचा सक्सेस रेशो फक्त 44% किंवा 46% आणि तरीसुद्धा ते ऑन एन ॲव्हरेज 35 ते 40% CAGR सुद्धा आपल्या क्लायंट्सना मिळवून देऊ शकतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा जर फक्त सक्सेस रेशो आणि स्ट्राईक रेटवर फोकस करत असाल, तर फक्त त्याची सांगड रिस्क रिवॉर्ड रेशोसोबत घाला आणि स्वतःचा पोर्टफोलिओ एक्स्पोनेन्शियली ग्रो करा.